वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. तर आज मी बनवते सुकी झटपट होणारी वांग्याची भाजी. तर ही तुम्हाला कशी वाटेल ती मला नक्कीच सांगा आणि तुम्ही टिफिनला पण इझी पद्धतीने देऊ शकता. तर त्यासाठी मी घेतलं आहे वांगं आधी चिरून घेतलेलं आहे छोट्या छोट्या पीसमध्ये, आणि ते तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्या, कारण ते तुम्हाला काळं नाही होणार जर तुम्ही मिठाच्या पाण्यात ठेवलं तर. तर चला मग आपण आता बनवूया ही वांग्याची रेसिपी. तर त्याआधी मी घेतलं आहे पॅनमध्ये मी टाकलं आहे थोडंसं तेल, आणि तेल गरम झाल्यावरती मी टाकलं आहे कढीपत्ता थोडासा टाकल्यानंतर मी काळी मिरी टाकली आहे, त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आहे, आणि ते झाल्यानंतर आता ही सगळी इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर आपल्याला जे वांगं आपण कापलं होतं ते आपण टाकलं आहे, आणि ते थोडंसं आपण सॉट करूया, म्हणजे थोडंसं आपण त्या याच्यामध्ये हलवून घेऊया छानपैकी तेलामध्ये, जेणेकरून ते सगळं जे जिरं आणि राई वगैरे त्याच्यामध्ये टाकले ती त्याला चांगली लागेल. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले आपण ॲड करणार आहोत. तर तुमचे जे काही मसाले असतील ते तुम्ही ॲड करू शकतात. तर आता मी यामध्ये हळद टाकली आहे. हळदनंतर मी थोडंसं आपला घरगुती मालवणी मसाला जो असतो तो मी ॲड केला आहे. तर तुमच्याकडे जो प्रकारचा मसाला तो तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर त्यामध्ये मी गरम मसालासुद्धा ॲड केला आहे. तर मी यामध्ये सुहानाचा गरम मसाला यूज केला, तर त्याची टेस्ट खरंच खूप छान येते. तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा. तो मी यामध्ये टाकला आहे, आणि थोडीशी हळद आपण घेतलीच आहे ऑलरेडी. ठीक आहे, आणि हे परत आपण छानपैकी हलवायचं आहे त्याला, कारण का ती करपता कामा नये. तर मग ते सारखं तुम्हाला काही तुम्ही टाकलं इन्ग्रेडियंट्स तर तुम्ही ते तुम्हाला हलवत राहायचं आहे, तुम्हाला स्टीर करायचं आहे चांगल्यापैकी. फक्त एवढं लक्षात द्या की ते करपायला नको. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण घेऊया हे छानपैकी आता ते फ्राय होतच आहे, आणि त्यानंतर आपण थोडंसं मीठ त्यामध्ये घालूया चवीनुसार, आणि परत आपण ते स्टीर करून आता आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत, झाकण ठेवणार आहोत आता त्यावरती. आणि हे झाकण 10-15 मिनटं ठेवल्यानंतर परत आपल्याला ते हलवायचं आहे छानपैकी, आणि सतत आपल्याला झाकण ठेवून ते परत आपल्याला चेक करायचं आहे की ते शिजलं आहे की नाही शिजलं आहे. आता बघा, जर तुम्ही ते बघाल तर मी परत ते झाकण काढलं आणि परत ते हलवलं आहे, आणि आता मी ते चेक करते की ते शिजलं आहे की नाही. तर असं हे छानपैकी सॉफ्ट झालं की मग आपली भाजी तयार झाली हे आपल्याला लक्षात येऊ दे. आणि तुम्ही नंतर त्यावरती कोथिंबीर टाकून तुम्ही ती सर्व करू शकता. तुमच्या टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्ही जेवणामध्ये तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर अशी ही भाजी आहे झटपट होणारी. ऑफिसला जाण्यासाठी असेल तर ही नक्कीच ट्राय करा. खूप पटकन होते, 10-15 मिनटात. तर जास्त वेळसुद्धा लागत नाही, जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा लागत नाही. तर मंडळी, तुम्ही जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे यूट्यूबवरती, तर असेच सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल ग्रो करा. आपल्याला यूट्यूब फॅमिली बनवायची आहे. तर चला मंडळी, मी इथे आता व्हिडिओ एंड करते. माझे व्हिडिओ दर सॅटर्डे संडे येतील.